खालिद का शिवाजी या चित्रपटावरून आता हिंदू महासंघानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हिंदू महासंघानं सेन्सॉरला या संदर्भात कायदेशीर नोटीस देखील लिहिलेली आहे। तर चित्रपटगृहांना चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर खालिद का शिवाजीवर बंदी आणण्याची मागणी देखील करण्यात आली। तर शिवरायांचा खोटा इतिहास या चित्रपटामध्ये दाखवल्याचा आरोप देखील हिंदू महासंघानं केलेला आहे। या चित्रपटाच्या संदर्भात आता हिंदू महासंघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हिंदू महासंघानं सेन्सॉरला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। खालिद का शिवाजी नावाचा एक नवीन चित्रपट येतोय। हिंदू महासंघानं चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सेन्सॉरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे की हा चित्रपट रिलीज करू नये। हा खालिद का शिवाजी काय प्रकार असतो? शिवाजी तुळजाभवानीचा, शिवाजी जिजाऊंचा, शिवाजी शहाजीराजांचा, शिवाजी महाराष्ट्राचा, आणि त्याच्यामध्ये जे शिवाजी महाराजांचं विकृतीकरण करण्याचं काम केलेलं आहे, शिवाजी राजांना सेक्युलर दाखवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत। हे अतिशय चुकीचं काम चाललेलं आहे। शिवाजी राजांच्या सैनिकांमध्ये 35% मुस्लिम होते। कुठून शोध लावला आम्हाला माहीत नाही। शिवाजी राजांचे अंगरक्षक 18 मुस्लिम होते। हा सुद्धा गाढवपणाचा शोध त्यांनी लावलेला आहे। हा सर्व प्रकार इथंच थांबला पाहिजे। इतिहासाचं विकृतीकरण हिंदू महासंघ सहन करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटामध्ये खोटा, चुकीचा आणि विकृत करून दाखवण्यात येतो आहे। या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते किंवा त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते। अशा प्रकारचा खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या, शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी। आणि प्रश्न हा पडतो की नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे असे चित्रपट येतात, त्याच्यामध्ये हे दृश्य दाखवले जातात, मग सेन्सॉर बोर्ड नावाचा पांढरा हत्ती हा कशासाठी पोसला जातो? त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। तर खालिद का शिवाजी या चित्रपटावरून हिंदू महासंघानं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हिंदू महासंघानं सेन्सॉरला या संदर्भात कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे। चित्रपटगृहांना चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर खालिद का शिवाजीवर बंदी आणण्याची मागणी देखील करण्यात आली। तर या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सेन्सॉर या संदर्भात कशी दखल घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा एका चित्रपटावरून हा नवा वाद निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।